डॉक्टर वर्षा सावर्डेकर या बाजी मारतील या निवडणुकीमध्ये. 7 तारखेचा निकाल सांगण्यासारखाच आहे. आत्ताच विजयीच झाल्यागत आहेत. फक्त लीड किती आहे हे आपण बघूया. शिवसेनेचं वारा आहे यामध्ये आणि वर्षात यांना बऱ्याच ठिकाणी चांगला प्रतिसाद आहे. डॉक्टर वर्षा सावडेकर मॅडम या रूपाने या मतदारसंघाला जो उमेदवार मिळालेला आहे, हा उमेदवार अतिशय होतकरू व समाजात ज्या चाललेल्या घडामोडी आहेत समाजाबरोबर मिळून मिसळून राहणारा. 100% मतदान करा आणि 100% निवडून येणार. लाडक्या बहिणी खुश आहेत त्यामुळे 100% मतदान. सावडेकर मॅडमांना जर जिंकल्या तर आणखी जास्त जोमानं विकास होईल. गेले 10 वर्षापासून ते या समाजसेवेच्या माध्यमातून ते लोकांना सेवा देत आलेले आहेत. म्हणजे आरोग्य क्षेत्रात त्यांचं चांगलं भरीव काम आहे. आमच्या वर्षातही 100% जिल्हा परिषदेला धनुष्यबाण शिवसेना पक्षातून 100% बाजी मारतील. वर्षा मॅडम जे आहेत एकतर जास्त शिकलेल्या आहेत आणि व्यक्तींच्यापर्यंत पोचू शकतात त्या, म्हणजे घरोघरी म्हणा. सावडेकरच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी त्यांना करायची आहे आणि त्या करतील अशा मला आशा. भरघोस मतांनी त्यांना निवडून द्यायचं आहे आणि ही विचारधारा आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये पाठवायची आहे. संपूर्ण सेवा जी आहे ती जनसेवेतच आहे. दवाखान्याच्या ह्याच्यामधून भरपूर काम चांगलं आहे, भरपूर भेटी आहेत, त्याच्यामुळे चांगलं आहे. विकास झालाय, चालू आहे. कोण बाजी मारला असं वाटतं? वर्षा सावडेकरांचं वातावरण चांगलं आहे आमच्या गावात. डॉक्टर वर्षा सावडेकर. वर्षा सावडेकर बाजी मारणार. बाजी तर सावडेकर मॅडमच मारणार. तर प्रत्येकाच्या तोंडात एकच नाव आहे, वर्षाताई सावडेकर, आणि यावेळेस निश्चितच विजयी होतील. वारं तसं म्हणाल तर शिवसेनेचंच वारं आहे. कुठल्या पक्षाची सत्ता आल्यावर सर्वांगीण विकास होईल? शिवसेना शिवसेना शिवसेना. 7 तारखेचा निकाल माहितीच असेल. शिवसेना हमखातच शिवसेना यावी अशी मला माझी तर इच्छा आहे. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्व जिल्हाभरात आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 7 फेब्रुवारीस मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघामध्ये जातोय, तेथील असणाऱ्या जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. त्या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, त्याचबरोबर नागरिकांच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य कोण, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तरपणे जाणून घेत असतो. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय आहे ते जिल्हा परिषद मतदारसंघातील सावर्डे या गावामध्ये. या ठिकाणी काही नागरिक गप्पा मारत बसले आहेत. जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. मामा, निवडणुका आहेत काय? आहेत की. कधी मतदान आहे? 5 तारीख. बरं, मग काय कोण बाजी मारला असं वाटते? वर्षा सावडेकर बाजी मारणार. त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे. लोकांनी तिसनी का मतदान करायचं? कारण त्या मॅडम जे आहेत ती कान नाक घशावरच्या, ते स्वस्तात मस्त करतात म्हणून त्यांनाच मतदान करायचं. बरं, त्यांचं काम करण्याची पद्धत कशी आहे? नवीनच पहिल्याच वेळ आहे त्यांचा. बघा, अनेक वर्षांनी निवडणुका झाल्यात. याआधी प्रशासक होतं, प्रशासकांनी काय केलंय काय? काय केलं, इथे गटर राहिल्यात, ती गटर आता तुंबलेली तुम्हाला बघायला मिळतीलच. काय नाही इथे सुविधा, काही नाही. ही एवढी ही केली बघा, ही एवढी इथं साधं होती ती सिमेंटचा केलाय रस्ता, एवढंच केलं. काय अजून काय समस्या आहे तिथल्या? गटारी पाणी तुंबून राहतंय आणि ती गटर वेळच्या वेळ काढत नाहीत, काही नाही. ग्रामपंचायतीचे शिपाई आहेत 5-6, पण कधी खराड सुद्धा मारायला येत नाही. काय वाटते, कुठल्या पक्षाची सत्ता यावी? शिवसेना शिवसेना. का लोक मतदान करतील का शिवसेना? 100% मतदान करा आणि 100% निवडून येणार. का लोक का मतदान करतील? त्यांचं वागणंच आहे तसं, बोलणं चालणं, काम करण्याची पद्धत चांगली आहे. लोक यावेळी पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून मतदान करतील? व्यक्ती बघून आणि पक्ष बघून, दोन्ही करून. व्यक्ती चांगली आहे आणि पक्ष चांगला आहे. 7 तारखेचा निकाल काय असेल? धनुष्यबाणाचाच असणार. काका, अनेक वर्षांनी निवडणुका झाल्यात. याआधी प्रशासक होतं, प्रशासकांनी काय केलं का इकडे? प्रशासक म्हणजे कोण? अरुण इंगवले होता बघा जिल्हा परिषदला. बर, त्याने कामं भरपूर केले. बर. मग त्यानंतर कालावधी संपल्यानंतर शासन नियुक्त कारभार होता, त्यांनी काय केले? थोडे बहुत केलेत की काम. काय काय समस्या आहे तिथल्या? तिथल्या काय गटारे बिटारे हा, अपुरं जे काय काम आहे ते व्हावेत असे अपेक्षा आहेत. अजून काय, म्हणजे शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत किंवा लोकांच्या काय समस्या आहेत? शेतकऱ्यांचं काय पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न आहे, पण ते पाणी बी आलेलं आहे. वारण्याचं पाणी येतंय,
ह्याच्यापुरतं येत आहे, मिळतंय पाणी. काका काय वाटते की कुठल्या पक्षाची सत्ता आल्यावर सर्वांगीण विकास होईल? पक्षाचे काय शिवसेना आलं तर चांगलंच आहे. काय काय केले शिवसेनेनं? शिवसेनेनं काय विकास कामं केलेत की थोडे बहुत. कोण आहेत उमेदवार, कोण आहेत शिवसेनेच्या? हे सावडेकर बर, कसं आहे सावर्डेकरांचं काम? आत्ता नवीन राहिलेत ते. बर, आता म्हणजे लोक मतदान करतील का दिसणे? करणार कशाबद्दल? व्यक्ती बघून करणार. बर बर बर, काय असेल 7 तारखेचा निकाल? त्यांच्या बाजूला कुणाच्या? वर्षा सावडेकर. दादा, अनेक वर्षांनी निवडणुका आल्यात, काय वातावरण आहे इकडं? चांगलं आहे वातावरण. बर, कुठला पक्ष बाजी मारला असं वाटतं? शिवसेना, हं. आपलं माहिती शिवसेनेला लोक मतदान करतील का यावेळी? करणार गावात कशाबद्दल? 100% करणार. कामं चांगली आहेत. हं. आपलं लाडक्या बहिणी खुश आहेत, त्यामुळे 100% मतदान होणार. कोण आहेत शिवसेनेचे उमेदवार इकडनं काय? डॉक्टर वर्षा सावडेकर मॅडम त्यांना मतदान करतील लोक? करणार की. व्यक्ती चांगली आहे त्यामुळे करणार. उच्च शिक्षित आहेत, कामं भरपूर केली आहेत त्यांनी पण. बाजी तर सावडेकर मॅडमच मारणार. आणि ते 7 तारखेच्या निकाला काही सांगण्याची गरज नाही, कारण गेले 10 वर्ष झालं मॅडमांनी आरोग्याचे म्हणजे कामं केलेली आहेत भरपूर. आणि मॅडम कसं जर निकाल हा मॅडमांच्या बाजूने लागला तर इथून पुढं पण आरोग्याची कामावरनं शासकीय म्हणजे ज्या कामं जे येणार ते आपल्यापर्यंत तळागाळात पोचतील. तर हा निकाल मॅडमांच्या ह्यानीच व्हावा. दादा, विकास झालाय का इकडला खरंच? विकास झालाय, चालू आहे. आणि जर सावडेकर मॅडमांना जर जिंकल्या तर आणखी जास्त जोमानं विकास होईल. याआधी प्रशासक होतो जिल्हा परिषदवर, काय प्रशासकांनी केले काय? प्रशासक होतं, सगळीकडेच होतं. पण हे आमचा जो मतदारसंघ आहे अरुण अण्णांचा, ते मतदारसंघ जरी इथं प्रशासक असला तरी अरुण अण्णांचं त्या प्रशासकावर वचक होती. आणि त्यांच्या त्या दबावामुळे किंवा त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे इथं निधी कुठलाही कमी पडलेला नाही. या निवडणुकीचं काय चित्र आहे? या निवडणुकीचं सध्याचं चित्र जर म्हटलं असा तर लाडक्या बहिणीचा हा इफेक्ट सगळीकडे पडणारच आहे. सोबत अरुण अण्णा यांचा जे मानणारा जो वर्ग आहे तो जास्त प्रमाणात आहे, त्याच्यामुळे विजय हा सुलभ आणि सुकर होणार आहे. आणि डॉक्टर मॅडमांचं जे कार्य आहे त्या कार्याच्या जोमानं इथला विकास जो आहे तो अगदी सोपा होईल, ही काही सांगायची कोणी गरज नाही. लोकांनी डॉक्टर मॅडमांनाच का मतदान करायचं? एक उच्च शिक्षित महिला आहेत, परत त्या म्हणजे आरोग्य क्षेत्रात त्यांचं चांगलं भरीव काम आहे. त्यांचं सांगलीला हॉस्पिटल होतं, आता इथं 2-3 वर्ष झालं पेठवडगावमध्ये हॉस्पिटल आहे. आणि जास्तीत जास्त कमी खर्चात चांगली उत्तम आरोग्यसेवा देण्याचं त्यांचं काम आहे आणि त्या करत आलेले आहेत. आणि जर हे शासन म्हणजे जर आता त्यांनी निवडणूक जिंकली तर कुठल्याही योजना असतील किंवा काही म्हणजे आरोग्य क्षेत्रातील कामं असतील तर ते चांगल्या पद्धतीनं लोकांच्यापर्यंत पोचतील आणि त्याचा लाभ मिळेल लोकांना, सर्वसामान्य लोकांना, हे आम्हाला विश्वास वाटतोय. लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील? तसं जर म्हणायला गेलं तर दोन्हींचं कॉम्बिनेशन होईल चांगल्या पद्धतीने. एक इकडं शिवसेनेला मानणारा वर्ग आहे, शिवसैनिक आमच्यासारखे आहेत. आणि डॉक्टर मॅडमांच्यामुळे इथं सुद्धा त्यांना मानणारा पण एक वर्ग आहे. आणि अरुणांच्या मार्फत इथं सुद्धा भरपूर काही लोकांचं गट आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचं मिलाप होऊन इथं विजय जोरात होईल. काय असेल 7 तारखेचा निकाल? 7 तारखेचा निकाल सांगण्यासारखाच आहे. आत्ताच विजयीच झाल्यागत आहेत, फक्त लीड किती आहे हे आपण बघूया. अनेक वर्षांनी निवडणूक होती, काय वातावरण आहे? कोण बाजी मारला असं वाटतं? यावेळेला नक्कीच शिवसेना डॉक्टर वर्षा सावर्डेकर या बाजी मारतील या निवडणुकीमध्ये. कारण त्यांचं कार्य आरोग्य क्षेत्रात असू दे किंवा सामाजिक क्षेत्रात असू दे, गेले 10 वर्षापासून ते या समाजसेवेच्या माध्यमातून ते लोकांना सेवा देत आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच ते बाजी मारू शकतात. लोक शिवसेनेला मतदान करतील काय? हो, 100% मतदान करतील लोक. कारण शिवसेना पक्ष असा आहे की आपलं एकनाथ साहेब जे आहेत, एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेपासून ते गोरगरिबांच्या जनतेसाठी भरपूर असं त्यांनी म्हणजे त्यांचं कार्य करत आहे. त्यामुळं नक्कीच आम्हाला आश्वासन आहे की शिवसेना पक्ष बाजी मारेल. लाडकी बहीण योजनेचा काय परिणाम होऊ शकतो या निवडणुकीत? लाडकी बहीण योजना असू दे किंवा महिलांसाठी रोजगारची हे असू दे, या सर्व माध्यमाच्या बाबतीत बोललं तर शिवसेना पक्ष एक नंबरच्या म्हणजे
टॉपला आहे. काय होईल यावेळी की लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील? यामध्ये तसं बोलायला गेलं तर पक्षही चांगलाच आहे आणि व्यक्तीही चांगलीच आहे. व्यक्ती सुशिक्षित आहे, उच्च शिक्षित आहे, त्यामुळे नक्कीच या दोन्हींचा फायदा होऊ शकतो. काय असेल 7 तारखेचा निकाल? 7 तारखेचा निकाल महायुतीचा असेल, शिवसेना. जिल्हा परिषदची निवडणूक होते, खूप वर्षांनी निवडणूक होती, आधी प्रशासक होतं. एकंदरीत काय सांगाल की या मतदारसंघात काय वार आहे, या सावर्डे गावात काय वातावरण आहे? शिवसेनेचं वारा आहे यामध्ये आणि वर्षात यांना बऱ्याच ठिकाणी चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे शिवसेनेची सीट येईल. लोकांनी शिवसेनेलाच का मतदान करायचं? कारण लाडकी बहीण हे ट्रेड जास्त आता चालू आहे. त्यामुळे शिवसेनेचं मतदान होणार जास्त करून. लाडक्या बहीण योजनेचा काय परिणाम होईल या निवडणुकीवर? भरपूर होणार की, जास्त होणार. कारण महिला वर्ग सगळा आहे हा लाडक्या बहिणीमुळेच वय होणार. डॉक्टर मॅडमांचं काम कसं आहे? मॅडमाचं कामही चांगलं आहे, बऱ्यापैकी चांगलं आहे. म्हणजे आता ज्यावेळी निवडून येणार त्यावेळी फास्ट आणि उलट जास्त वेग लागणार त्यात. लोक पक्ष बघून मतदान करणार का व्यक्ती बघून? दोन्ही बघून करणार, तसं काय नाही. काय कारण यांचं काम तसं भरपूर चांगलं आहे. त्याच्यामुळं दवाखान्याच्या ह्याच्यामधून भरपूर काम चांगलं आहे, भरपूर भेटी आहेत, त्याच्यामुळे चांगलं आहे ते. काय असेल 7 तारखेचा निकाल? 7 तारखेचा निकाल हे चांगलाच असणार, शिवसेनेचाच असणार, धनुष्यबाण त्या हिशोबाने असणार. दादा काय सांगाल की जिल्हा परिषद असे कसा असावं? उमेदवार सुशिक्षित असावा, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा असावा आणि त्यांचा वारसा जपणारा उमेदवार म्हणून आता एक शिवसेने उमेदवार दिलेला आहे, जो की डॉक्टर वर्षा सावडेकर मॅडम या रूपाने या मतदारसंघाला जो उमेदवार मिळालेला आहे, हा उमेदवार अतिशय होतकरू व समाजात ज्या चाललेल्या घडामोडी आहेत समाजाबरोबर मिळून मिसळून राहणारा आणि समाजातील खालच्या थरातील अक्षरशः म्हणजे लहान मुलांपर्यंत सर्वांना एकत्र घेऊन जाणारा एक विचार आहे. आणि ही विचारधारा आपल्याला जिल्हा परिषदेत पाठवून आपल्याला भरघोस मताने त्यांना निवडून द्यायचं आहे आणि ही विचारधारा आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये पाठवायची आहे. लोक त्यांना मतदान करतील काय? भरपूर करतील, का करू नये. सुशिक्षित उमेदवार आहे, करायला काय अडचणच नाही. आणि लोकांचे प्रश्न मांडणारा उमेदवार असेल तर लोक हौसेने मतदान करतील. आणि आत्ताचा जो त्यांचा बघितलं तर प्रत्येकाच्या तोंडात एकच नाव आहे, वर्षाताई सावर्डेकर, आणि यावेळेस निश्चितच विजयी होतील. त्याच निवडून याव्यात असं का वाटतंय? त्यांच्या कामाचा एक दृष्टिकोन बघितला, जसं मी तुम्हाला म्हटलं की शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे आहेत आणि ही विचार आत्ता सध्या चाललेल्या मताच्या बाजारात हे विचार घेऊन येणारा हा उमेदवार आहे. म्हणून हा उमेदवार आम्हाला निवडून यावा असं वाटतं. लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील? दोन्ही पक्ष बघितला तर आपल्याला चांगला पक्ष आहे. शिवसेना हा एकनाथजी शिंदे यांचा पक्ष, ज्यांनी तळागाळातील लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आणून त्यांना सर्वसमावेशक योजना आणून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. आणि त्या पक्षातून असल्यामुळं या उमेदवार निश्चितच निवडून येतील. काय असेल 7 तारखेचा निकाल? हमखासच शिवसेना आणि वर्षाताई सावडेकर असतील विजयी. दादा काय सांगाल की इकडे वारं कोणाचं आहे? वारं तसं म्हणाल तर शिवसेनेचंच वार आहे. आणि ते उमेदवार म्हणजे कसं, मॅडम ज्या उभा राहिलेल्या आहेत वर्षाताई, त्यांनी एक म्हणजे आता सुशिक्षित पण आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजकार्य आणि त्यांचं एक हे म्हणजे डॉक्टर म्हणजे सेवा, त्यांची संपूर्ण सेवा जी आहे ती जनसेवेतच आहे. आणि अगोदरपासून त्या मॅडम प्रत्येक व्यक्तींना म्हणजे आता समजा जे गरीब लोक असतील त्यांना समजा डॉक्टर म्हणजे एखाद्याचं काय झालं वगैरे तर त्यांना अगोदरपासून मदत केलेली आहे त्यांनी. त्यामुळं त्यांना जास्त प्रतिसाद असण्याची शक्यता आहे. लोकांनी त्यांनाच का मतदान करायचं? एक सुशिक्षित आहेत काय, आणि जर बाकीचे जर आता उमेदवार बघायला गेला तुम्ही तर कसं आहे की त्यांचं एक म्हणजे कसं आहे, त्यांनी पण एक असतील सुशिक्षित, पण कसं आहे वर्षा मॅडम जे आहेत एक तर जास्त शिकलेले आहेत आणि त्यांचं म्हणजे काय आहे की डॉक्टर असल्यामुळं म्हणजे एक व्यक्तींच्या पर्यंत पोहोचू शकतात त्या, म्हणजे घरोघरी म्हणा किंवा जे गरीब आहेत त्यांच्यापर्यंत त्या पोहोचू शकतात असं मला वाटतं.
कुठल्या पक्षाची सत्ता जिल्हा परिषदेवर यावी असं वाटतं? हमकाच शिवसेना यावी अशी माझी तरी इच्छा आहे. दादा काय सांगाल की यावेळी लोक व्यक्ती बघून मतदान करतील काय पक्ष बघून करतील? दोन्ही पण बघू शकतात, पण माझ्या मते काय आहे की लोकांनी फक्त पक्ष आणि नेता बघणं महत्वाचं नाही. नेता कसा आहे आणि पक्ष कोणता आहे हा पण बघून त्यांनी मतदान करावं असं मला वाटतं. काय सांगाल, अनेक वर्ष निवडणूक होते, काय वातावरण आहे या मतदारसंघात? आता निवडणूक होणं गरजेचं होतं. प्रशासक असल्यामुळं जास्त प्रमाणात विकास होऊ शकत नाही आणि आता सध्या वर्षा सावळकरांचं वातावरण चांगलं आहे आमच्या गावात जिल्हा परिषद मतदारसंघात, म्हणजे आयती जिल्हा परिषद. परत पंचायत समितीला राजेंद्र देसाईंच्या मिसेस आहेत रोहिणी देसाई म्हणून, त्यांचं पण वातावरण जनस्वराज्या माध्यमातून चांगलं आहे. अजून काय इथल्या समस्या काय आहेत नागरिकांच्या? काही सर्वसाधारणपणे रस्ते पाणी गटर ह्या समस्या भरपूर आहेत, पण सावळकरच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी त्यांना करायची आहे आणि त्या करतील अशी आम्हाला आशा आहे. लोकांनी त्यांनाच का मतदान करायचं? नाही, महायुतीची सत्ता असल्यामुळं भविष्यात कुठल्याही निधीला कुठला अडथळा येणार नाही आणि चांगला प्रतिसाद मिळेल. तुम्हाला काय वाटते की लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील? व्यक्ती बघून तर करतीलच, पण व्यक्तीच्या मागचं कारण बघून पण करतील. बाबा आरोग्य क्षेत्र आहे त्यांचं चांगलं, भविष्यात आरोग्याच्या समस्या लोकांना असतील आणि त्या होऊ शकतील त्यांच्याकडून सॉल्व, म्हणून वर्षाताईंचं वातावरण चांगलं आहे. काय असेल 7 तारखेचा निकाल? 100% येतील दोन्ही सीटा, जिल्हा परिषदेचे पण येईल आणि पंचायत समितीचे पण येईल. कुठल्या पक्षाच्या? सावडीच्या दोन्ही सीटा लागतील. पक्षाच्या कुठल्या? एक जनस्वराज्याची येईल पंचायत समितीची आणि झेडपीची महायुतीची येईल, शिवसेनेची शिंदे गटांची. अनेक वर्षांनी निवडणुका व्हाव्यात, काय विकास झाला का इथला? विकास 100% असा काही विकास झालेला नाही, पण बऱ्यापैकी झालेला आहे विकास. अजिबात झाला नाही असंही म्हणता येणार नाही आणि 100% झालाय असंही म्हणता येणार नाही. अजून काय काय समस्या आहे तिथल्या? अजून समस्या आहेत बऱ्यापैकी. आता तसं बघेल तर बौद्ध समाजाला चांगल्या प्रकारचं बौद्ध विहार नवीन ही एक आमची समाजातली घेतलीच आमची मागणी आहे, कारण मी ह्याच वस्तीत राहणारा मी मतदार आणि नागरिक आहे ह्या वस्तीतला. हा एक आमचा प्रामुख्यानं पहिला प्रश्न आहे. कुठल्या पक्षाची सत्ता आल्यावर सर्वांगीण विकास होईल? कुठल्या पक्षाचे आल्यानंतर विकास होईल असं काही नाही, व्यक्तीवर अवलंबून असते. त्या मतदारसंघातला व्यक्ती किती क्रियाशील आहे, किती अभ्यासू आहे, त्याला राजकीय किती नॉलेज आहे, ह्यावर विकासाचं बऱ्यापैकी अवलंबून असते. मग या निवडणुकीत लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील? त्या मतदारसंघात कसं आहे, व्यक्तीवर जास्त लोकांचा भर आहे. व्यक्तीचं कार्य काय आहे, व्यक्ती काय निवडून गेल्यानंतर झडपीत तो व्यक्ती कितपत कशा पद्धतीनं काम करू शकतोय, जिल्हा परिषदेच्या काय योजना आहेत शासनाच्या, पंचायत समितीच्या माध्यमातून काय योजना आहेत शासनाच्या, ही कळणाऱ्या व्यक्तीचं हे काम आहे. कोण बाजी मारला असं वाटतं? आमच्या वर्षातही 100% जिल्हा परिषदेला धनुष्यबाण शिवसेना पक्षातून 100% बाजी मारतील. त्याचं कारण पण असं आहे की त्या पहिली गोष्ट उच्च शिक्षित आहेत, राजकीय सामाजिक आर्थिक त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात परिपूर्ण अभ्यास असणारी व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं की ही व्यक्ती निश्चितपणे विजयी होईल याची आम्हाला 100% खात्री आहे. आताच आपण आळती जिल्हा परिषद मतदारसंघातील सावर्डे या गावातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, त्याचबरोबर नागरिकांच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य कोण, याची सविस्तर उत्तर आपण नागरिकांशी चर्चा करून जाणून घेतलीत. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. केके न्यूज साठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.